दान केलं त्याला माझ्या एका साध्या मुकर्रब खानासारख्या सरदारानं पकडावं, औरंगजेबाला विश्वासच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरवलाय. युद्ध कैद्यांना औरंगजेबाच्या समोर हजर केलं जाणार असतं, तरीही औरंगजेबाचं मन मानायला तयार नाही की संभाजी राजा असेल. संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर संभाजीराजे कवी कलशांना समोर उभं केलंय. लक्षात घ्या, शंभू राजांना कधी पाहिलं होतं माहितीये? 9व्या वर्षी आग्र्याच्या दरबारात 1666ला. आता 1689 उजाडलं होतं. म्हणजे 66 पासून हिशोब केलात तर मला असं वाटतं 66 आणि 4 70, 89, 19 आणि 4 23. 23 वर्षानंतर चेहरा बदललेला असेल, अंगकांती बदललेली असेल, बालपण जाऊन तारुण्य आलेलं असेल. औरंगजेबानं कसं ओळखावं? होती ओळखण्याची एक खूण होती. आल्या आल्या त्या कपटी आणि मुत्सद्दी औरंगजेबानं शंभूराजे आणि कवी कलशांकडे एक क्षण पाहिलं आणि फक्त संभाजी राजाच्या नजरेला नजर दिली. तेव्हा संभाजी राजे ताठ मानेनं उभे होते. ज्या हिंदुस्थानच्या बादशहाकडे नजरेला नजर देण्याची कुणाची हिम्मत होत नाही, त्याच दरबारात हिंदुस्थानच्या बादशहाच्या नजरेवर नजर रोखून राजे पाहत होते. तेव्हा औरंगजेबाला कळलं, हीच ती 22 वर्षापूर्वीची नजर आहे. औरंगजेबाला आठवलं, त्याच नजरेनं दिलेलं उत्तर राजाचा पुत्र आहे, राजपुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कुण्या ऐऱ्या गैऱ्या बरोबर नाही. बस औरंगजेबाला कळलं, हाच संभाजी राजा आहे. खात्री पटली. संभाजी राजा ताब्यात आला. आता मराठ्यांचा मुलूक ताब्यात येणार. तो इतका आनंदी झाला की आजपर्यंत दरबारात जे घडलं नव्हतं ते घडलं. तो सिंहासन सोडून, तो जिथे बसलाय त्याचं आसन सोडून खाली आला, गुडघ्यांवर बसला, त्याच्या अल्लाची प्रार्थना करू लागला. विचार करा, कैदी कोण आहे? संभाजीराजे. आदिलशहा आणि कुतुबशहा पकडले तेव्हा रुमाल बांधून आले होते जीव वाचवावा म्हणून. गुडघे कुणी टेकले पाहिजेत. दरबार कुणाचा? हिंदुस्थानच्या बादशहाचा. कैदी आहेत संभाजीराजे आणि गुडघे कोण टेकतात? गुडघे टेकतोय हिंदुस्थानचा बादशहा. ते दृश्य पाहून संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात, कवीजी काही सुचतंय का कवन? तेव्हा कवीजी कविता करतायत, यावन रावण की सभा में शंभू बंध्यो बजरंग, लहुल सत सिंदूर समखूब खेले और नरंग, जो रवि छवि लखत ही खदोत होत बदरंग, तू तप तेज निहार के तखतित जो अवरंग. म्हणजे रावणाच्या दरबारात हनुमानाला जसं अंगाला शेंदूर फासून उभं केलेलं असतं, त्याच पद्धतीनं या औरंगजेबाच्या दरबारात हे राजन तुला उभं केलंय. युद्ध खेळल्यामुळे तुझ्या अंगावर ज्या जखमा झाल्यात त्या जखमांतून वाहणारं लाल रक्त त्या शेंदुराप्रमाणे तुला शोभून दिसतंय. सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश फिका पडावा त्या पद्धतीनं तुझ्या तेजासमोर औरंगजेब निसार झालाय आणि तो त्याचं सिंहासन सोडून खाली आलाय. तू तप तेज निहार के तखत जो अवरंग. 15 फेब्रुवारीचा हा प्रसंग आहे. इखलास खान तरी प्रयत्न करतोय संभाजीराजांना सांगायला, ताजीम द्या हिंदुस्थानच्या बादशहाला. आमचा संभाजीराजा ताठ खडा आहे, मराठी बाणा काय त्याचं दर्शन दाखवत. औरंगजेब इतका कपटी की त्याचा दरबारात झालेला हा अपमान तो शांतपणे गिळतो, दरबार बरखास्त करतो. 2च दिवसांनी 17 फेब्रुवारीला रुहल्ला खानाला संभाजी राजाकडे पाठवतो. रुहल्ला खान 2-3 प्रश्न घेऊन जातो. तुझी संपत्ती, तुझं जडजीवाहीर, खजिना कोणत्या कोणत्या किल्ल्यांवर आहे? तुला कोण कोण गद्दार झालेत आमच्या सैन्यातले आणि धर्म बदलतो का? संभाजीराजे इतक्या तीव्र पद्धतीनं
त्या रुहल्ला खानाला उत्तर देतात की औरंगजेबानं जर आपल्याला विचारलं संभा काय बोलला, तर ही तीव्रता औरंगजेबाला कशी सांगावी या विचारात रुहल्ला खाने तो आल्यानंतर त्यातल्या त्यात शब्द सौम्य करतो, औरंगजेबाला सांगतो. औरंगजेबाला कळतं संभाजी राजा चुकणार नाही. तो अतिशय सावध असतो. संभाजी राजा दोनदा निसटलेला असतो, एकदा आग्र्याच्या दरबारातून आणि एकदा शिवरायांची नीती कदाचित असेल मुघलांच्या दरबारात मुघली कोटात संभाजीराजे गेले होते त्यावेळी निसटला होता. तिसऱ्या वेळेस औरंगजेब ठरवतो चूक करायची नाही. त्याच दिवशी रुहल्ला खानाला आदेश देतो, संभाच्या डोळ्यामध्ये सळई फिरवा आणि त्याला नवी दृष्टी द्या आणि पहिला प्रयोग कविजींवर करा. कवी कलशांवर पहिला प्रयोग केला जातो. डोळे उखडले जातात, जीभ तोडली जाते. संभाजीराजांच्या समोर का? आपल्या समोर ज्या शिक्षेची आपल्यावर अंमलबजावणी होणार आहे त्या शिक्षेची अंमलबजावणी समोरच्यावर झाल्यावर कदाचित संभाजीराजा बदलेल, पण तरी सुद्धा संभाजीराजा एकही वेदनेचा सूर काढत नाही. संभाजीराजांचे डोळे उखडले जातात, जीभ तोडली जाते, एकही वेदनेचा सूर नाही. बरं, आपला राजा आहे म्हणून आपण बोलतो असं नाही बरं का. औरंगजेबाचे जे चरित्रकार आहेत, मग साखी मुस्तैद खान असेल, ईश्वरदास नागर असेल, खफी खान असेल, यांनी लिहून ठेवलंय की तो संभा इतका गर्विष्ठ होता, इतका अभिमानी होता की त्याचा इतका छळ केला, पण त्यानं वेदनेचा एक हुंकारही आपल्या तोंडातनं बाहेर काढला नाही. 17 फेब्रुवारी नंतर 3 मार्चचा दिवस उजाडतो. बहादूरगडावरची छावणी कोरेगावच्या परिसरात वडू, बुद्रुक, तुळापूर, पुण्यापर्यंत त्या पट्ट्यामध्ये पडतीये. युद्ध कैद्यांचा अनन्वित अत्याचार चाललेत. त्या अत्याचाराला दुसरी कुठली सीमाच नाही. 11 मार्चच्या दिवशी औरंगजेब धर्मगुरूंकडून एक फतवा काढून घेतो. सगळ्या गोष्टी तो धर्माच्या चौकटीत बसवायचा इतका मोठा खलनायक होता. करायचा स्वतःच, पण धर्माज्ञा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करायचा. मृत्यूदंडाचा फतवा दुपारीच निघालाय. कवी कलशांना दुपारीच मारलाय. इतक्या क्रूर पद्धतीनं मारलाय, शरीराचे तुकडे तुकडे केलेत. ज्यांनी ते पाहिलं ना त्यांना मारताना त्यांच्या अंगावर थरार आहे. आणि आज त्या दिवशी फाल्गुनी अमावस्या आहे. सूर्यास्त झाला की सूर्यास्तानंतर त्या काळ्या रात्री संभाजीराजांना मारण्यात येणार आहे. मराठी राज्याचा दुसरा छत्रपती भीमेच्या काठी मारला जाणार आहे याची वार्ता औरंगजेबाच्या छावणीत पसरली आहे. औरंगजेबाच्या छावणीत त्याच्या बाजूने लढणारे काही मराठीही होते. मोहासाठी, लोभासाठी, कदाचित नाईलाज म्हणून ते औरंगजेबाच्या बाजूने लढत असतील, पण आज तेही अस्वस्थ झाले आहेत. कारण आज त्यांनाही कळतंय ज्या शिवाजी राजानं या मराठी मुलखावर पुत्रवत प्रेम केलं त्याचा पुत्र शिवपुत्र संभाजी राजा, शिवरायांचा पुत्र आमच्या डोळ्यात देखत मारला जाणार आहे. आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. त्यांना लाज वाटते, स्वतःच्या पौरुषत्वाची लाज वाटते. आज पहिल्यांदा त्यांचं मन अस्वस्थ झालंय. अरे, राजा म्हणजे सर्वांच्या मनाचा प्रतिनिधी असतो. राजाला मारणं म्हणजे मराठी मनाचा तो घेतलेला मृत्यू आहे हे सगळ्यांना कळलंय. मराठी आतल्या गोटातले अस्वस्थ आहेत. मराठ्यांचं सोडा, पण असेही काही मोगली दरबारात मोगली सैन्य, आता थोडंसं वयोवृद्ध झालेलं सैन्य होतं की ज्यांनी आग्र्याच्या भेटीत बाल शंभूराजांना पाहिलं होतं, त्यांची बुद्धी पाहिली होती, तो तल्लखपणा पाहिला होता, त्यांच्या प्रेमात पडलेले होते. त्यांना कळतंय की आज त्याच बालकाचा राजा झालाय, त्याला मारलं जाणार आहे. अख्खा दरबार आणि छावणी दुपारपासून घरातलंच कुणीतरी जाणार अशा पद्धतीनं भयक्रांत आहे. कवी कलशांना ज्या पद्धतीनं मारलं ते सुद्धा पाहिलंय. एक औरंगजेब सोडून
बाकी सगळे थरारलेल्या अवस्थेत आहेत. सूर्यास्त होतो. भीमेच्या काठी फाल्गुनी अमावस्येच्या रात्री एक लाकडी खांब उभा केला जातोय आणि त्या खांबाला संभाजीराजांना जखडून ठेवलेलं आहे. आदेशाची तामिली होण्याची वाट तिथले ते जल्लादी पाहतायत. आजपर्यंत औरंगजेबाकडनं आदेश यायचा, आदेश आला की युद्ध कैद्याला मारलं जायचं. औरंगजेब इकडे अस्वस्थ आहे. कशासाठी? तो विचार करतोय, अरे इतके दिवस आपण अनन्वित अत्याचार केला, पण एक संभाजीराजा सोडला तर दुसरं हातात काहीच मिळालं नाही. त्याला शेवटची आशा आहे, आज तरी जाऊन बघू. मृत्यू क्षणिक पोचलाय. भले भले मृत्यूला पाहून घाबरतात. आज तरी संभाजीराजा बदलतोय का? आणि तो औरंगजेब निघालाय, हातात जपमाळ आहे आणि फाल्गुनी अमावस्येच्या दिवशी हा राक्षस त्या काळ्या कभिन्न रात्री झप 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 पावलं टाकत भीमेच्या काठी आलाय. आज भीमा माईही शहारले, कारण तिच्या साक्षीनं तिच्या समोर तिच्या लेकराला मृत्यूदंड दिला जाणार असतो. औरंगजेबाची पावलं जेव्हा थबकतात, ती भीमामाई औरंगजेबाला जेव्हा पाहते, तेव्हा ती मनातनं काय म्हणत असेल सांगू? ती जर चैतन्य तिच्यात असतं तर ती मनातनं म्हटली असती, निसर्गाच्या नियमात मी जर आज अडकले नसते तर उसळी मारून एका दमात औरंगजेबाला माझ्या पात्राच्या डोहाशी नेलं असतं आणि त्याला जलसमाधी दिली असती. भीमा संत झालेली आहे. औरंगजेब झपझप पावलं टाकत संभाजीराजाच्या समोर आला आहे. संभाजीला विचारतोय, संभा आता तरी सांग, तुला कोण कोण सामील आहेत? जड जवाहीर कुठे आहेत? धर्म बदलतो का? संभाजीराजांना बोलायला जीभ नसते, पण शारीरिक हालचालीवरून कळतं की काय म्हणायचंय. संभाजी राजा हू की चू करायला तयार नाही. तेव्हा औरंगजेब पुन्हा अस्वस्थ आहे. औरंगजेब मनातली खंत बोलून दाखवतोय, अरे तुझा इतका छळ केला, तुम्ही ही मराठी माणसं कुठल्या मातीची बनली आहेत रे? कुठल्या मातीची? 1 महिना तुझा अनन्वित छळ चाललाय, तरी तू सुद्धा काही देत नाही. आणि तिकडे रायगडाला जुल्फिकार खानानं वेढा टाकलाय. तुझ्या बेगमेला किती वेळा निरोप गेलेत, पण ती सुद्धा स्वतःचा किल्ला लढवते. साक्षात पतीचा मृत्यू समोर आहे, पण ती सुद्धा हार मानायला तयार नाही. तुम्ही कुठल्या मातीची माणसं बनली आहेत? तेव्हा संभाजीराजांचा आतला आवाज जणू औरंगजेबाला सांगतोय, अरे औरंग्या, तुला इथली मराठी माती काय? तुला इथल्या मराठी मातीचा सुलूक काय हे तुला काय लक्षात यावं रे? ज्यानं सिंहासनासाठी स्वतःच्या बापाचा जीव घेतला, स्वतःच्या सख्या भावांचे खून पाडले, त्या औरंग्याला काय कळणार? अरे तुला पाहायचं असेल ही मराठी माती, तुझ्या सिंहासनासाठी तू हे जीव घेतलेत. आणि आमच्याकडे शिवानावी आहे, आमच्याकडे तानाजी मालुसर आहे, मुरारबाजी देशपांडे आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे, प्रतापराव गुजर आहे, आणि तुझ्या मुकर्रबला विचार, मलोजी घोरपडेंसारखा सेनापती आहे. ही सगळी मंडळी त्याच निष्ठेनं या स्वराज्यासाठी रक्त सांडतायत. मराठी मातीचा अंदाज तुला तुझ्या हयातीतही कधीच येणार नाही. जा, तुझे प्रयत्न सोडून दे. औरंगजेबाला कळलेलं असतं आता काही उपयोग नाही. औरंगजेब अस्वस्थ, औरंगजेब शांत होतो. तो शांत होतो तेव्हाच तो अधिक कृतिशील असतो. डोळ्याच्या नजरेनं 2 जल्लादींना खुणावलं जातं. ते जल्लादी पुढे येतात, थबकतात. ते थबकू नये म्हणून दुपारीच त्यांना मद्य पाजलेलं असतं, कारण ही कृती फक्त हैवानच करू शकतो. ते पुढे येतात, थबकतात. तेव्हा औरंगजेब म्हणतोय, औरंगजेब त्यांना सांगतोय, जल्दी करो. ते थबकलेले जल्लादी पुढे जातात. दोघांच्याही हातात वाघनख आहेत. एक जल्लादी संभाजीराजांच्या पाठीमागच्या मणक्यातनं ती वाघनख खोतो आणि दुसरा जल्लादी छातीच्या
पिंजऱ्यात खोतो, झाडाची साल सोलावी त्या पद्धतीनं वाघ नख वरपासून खालपर्यंत येतात, रक्ताच्या धारा व्हायला लागतात, पण वेदनेचा एकही हुंकार राजाच्या तोंडी नाही, राजाच्या मनात आठवत असेल. ज्या राजानं नायिका भेद, नकशिकांत, बुधभूषणम आणि विशाळगडाच्या बैठकीत, संगमेश्वराच्या बैठकीत 7 शतक हा आध्यात्मिक ग्रंथ लिहिला, त्या राजाच्या तोंडी त्या मृत्यूच्या वेळेस काय आठवत असेल? आठवत असतील श्रीकृष्णांचे भगवद्गीतेतले बोल, नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वायू शुष्क करू शकत नाही, कारण आत्मा अमर आहे. औरंग्या, तू माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करशील, पण तुला माझ्या आत्म्याचे तुकडे करता येणार नाहीत. त्याच वेळेस एका जल्लादीनं एका घावेत शंभू राजांचं मस्तक धडापासून बाजूला केलं जातं. ते मस्तक औरंगजेबाच्या समोर हजर केलं जातं. संस्कृतीतला फरक बघा किती आहे. आता तरी औरंग्यानं त्याची कपटनीती सोडावी ना, कारण जीव गेलाय, प्राण गेलाय, शत्रुत्व मिटायला हवं ना. अरे त्याला आठवायला पाहिजे होते आमचे शिवाजीराजे. अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्या मस्तकाला राजगडाच्या कोनाड्यात जागा दिली, जिथे देह पडला तिथे कबर उभी केली, दिवाबत्तीची सोय केली. राजे म्हणाले शत्रू गेला, शत्रुत्व संपलं, पण तो थोर सेनानी होता. राजे बोलले होते. आता संभाजी राजाचा जीव गेला होता, पण तरी सुद्धा औरंगजेबाच्या काळ्या मनातली शांती काही शांत होत नव्हती. जल्लादींना सांगून शंभू राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात आणि बारीक बारीक केलेले तुकडे त्याच ठिकाणी रक्त आणि त्या आतड्यांना गोळा करून, सगळे एकत्र गोळा करून भीमेच्या काठी, काही भीमेच्या पात्रात, भीमेच्या आजूबाजूला पसरले जातात. मंडळी, लहानपणी औरंगजेबाला मल्लयुद्धाची आज्ञा नाकारली ते बालसुलभ असलेलं धैर्य होतं. तरुणपणी अकबराला आश्रय दिला ते तारुण्यातलं उद्दामपणाचं धैर्य होतं. आणि पुढे 8-9 वर्ष औरंगजेबाशी राजे लढले ते वीराचं धैर्य होतं. आणि शेवटी हा सगळा वेदनादायी मृत्यूचा प्रवास शांत चित्तानं, स्थितप्रज्ञ अवस्थेनं सहन केलं. हे हुतात्म्याचं धैर्य होतं. कुणीही जगातल्या माणसानं सांगावं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की व्यसनी माणूस त्याच्याकडे असं आत्मबळ असतं का? आज अध्यात्मातले सगळे धर्मगुरू गोळा केले आणि त्यांना विचारलं की व्यसनी माणसाला मृत्यूच्या वेळी एवढा आत्मसंयम आणि आत्मबळ येईल का? तर त्याचं उत्तर नाही असं असेल. कारण शंभूराजांचा आत्मा बघा चढत्या कमानीत वरती गेला, हुतात्म्याचं धैर्य, आणि तो अशा टोकाला पोहोचला की पार्थिवाची बंधनं गळून पडून तो आत्मा मुक्त झाला. इकडे औरंगजेबाच्या सैन्यानं जुलूस काढला. औरंगजेबाला मोठ्या वरातीनं नेलं, त्याच्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या डोक्यावर किमाव